ठाकरेंनी 2-3दा माझं नाव का घेतलं मला कळलेलं नाही. कारण मी या रस्त्याने कधी जात नाही. मला महाराष्ट्र थोडासा ओळखतो आणि माझा काही फारसवणी अशी नाही आहे आणि मी कधी आग्रह केलेला नाही आणि करणार नाही. मणिपूरच्या संदर्भाची भूमिका मांडली होती तुम्ही. भूमिका ही तो प्रश्न वेगळा होता. त्याला राज ठाकरे म्हटले की तुम्ही त्याला हातभार लावू नका. हातभार लावायचा प्रश्न कुठे येतो? मी आत्ता बोललो हे हातभाराचं लक्षण नाही तर सुधारण्याचं लक्षण. ते मराठवाड्यामध्ये फिरत असताना त्यांच्या विरोधात अनेक आंदोलनं झाली आणि त्यांनी थेट की हे ठाकरे पवारांचं राजकारण आहे, त्यांना महाराष्ट्र. चांगली गोष्ट आहे. त्याची कारण नसताना माझं नाव घेतलं एवढंच सांगतो. मी सुद्धा महाराष्ट्रात फिरतो. मलाही लोकांनी आढळलं, मलाही निवेदन दिलं. तर हे फारच कसं मला निवेदन द्या, मला आढळा. सर हे जे आंदोलक आले होते त्यांच्यावरही आक्षेप आहेत की ते फडणवीस किंवा भाजप सरकारच्या वतीनं फक्त विरोधी पक्ष नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करतात. तुम्ही असाल उद्धव ठाकरे असेल? नाही, मी काही कोणाच्याबद्दल हेतूच्याबद्दल सारखा आत्ता घेणार नाही कारण माझ्याकडे काही पुरावा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आरक्षणाचं आताच्या बैठकीनंतर केरे पाटील जेव्हा बाहेर आले तेव्हा ते असं म्हणाले की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही असं तुम्ही सांगितलं. यात तथ्य आहे का? त्यांनी बाहेर माध्यमांना तशी प्रतिक्रिया दिली. हा विषय तरी काढलेला मी जे बोललो ते सांगितलं. ओबीसीचं देता येणार नाही याची चर्चा माझ्याशी झालेली.